नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल, मजेत असाल. आणि आता नवरात्री सुरू झालेली आहे. नवरात्रीचा आज आहे 3रा दिवस आणि आज शुभ रंग आहे निळा. तर ना आज दिवसाची सुरुवात मस्त छानपैकी असा चहा घेऊन झाली होती. काल डाळ तांदूळ भिजत घातले होते आज नाश्त्याला इडली बनवायची म्हणून. बाळासाठी मिक्स डाळीची इडली बनवली होती आणि आमच्यासाठी जे नॉर्मल उडदाची डाळ आणि तांदूळ असतात त्याची इडली बनवली होती. खूप सॉफ्ट आणि फ्लफी झाली होती इडली, तुम्ही बघू शकता. ह्याची ना डिटेल रेसिपी म्हणजे बॅटर कसं फर्मेंट करायचं, तांदूळ कसे भिजत घालायचे, इडली कशी बनवायची, याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केला आहे. तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही बघू शकता. बाळासाठी कमी तिखट खोबऱ्याची चटणी बनवली होती आणि आमच्यासाठी तिखट बनवली होती. किचनमधलं सकाळचं आवरलं होतं. लगेच पटापट रूम आवरून घेतली आणि झाडून घेतलं. उद्या केस धुवायचे आहेत म्हटलं, बाळ खेळतो आहे तोपर्यंत चला केसाला तेल लावून घेऊया. मी पहिले ते केसांना ऑइल करायचे, पण डॅन्ड्रफ एवढा वाढला होता की मध्ये मध्ये ऑइलिंग करायचं बंद केलं होतं. पण आता खूप झाडूसारखे केस झालेत प्रेग्नेन्सीमुळे, तर खूपच जास्त गळत आहेत, पातळ पण खूप झालेत. तर आज सकाळीच लावून घेतलं तेल, म्हणजे उद्या सकाळी निवांत असं धुता येईल. रात्रीचं काम म्हणजे उरकून टाकलं, रात्री लावायची गरज नाही. तर तेल लावून झालं होतं आणि आता प्रोटीनसाठी पनीर सांगितलं डॉक्टरांनी खायला, पनीर आणि सोयाबीन. तर मग पनीर कट करून घेतलं आणि तव्यावर तेल घातलं. थोडं तेल घालून त्याला थोडं 5 ते 6 मिनटासाठी परतवलं होतं. तर छान त्याला असा गोल्डन ब्राऊन कलर आला होता. ते खाल्लं आणि आजचा रंग निळा असल्यामुळे छान एक कपाटातून साडी काढली निळ्या रंगाची, त्यावर वॉच आणि एक निळ्या रंगाची बांगडी काढली होती. तर आज मी ते घालणार होते. ही बांगड्याची स्टोरी सांगायची तर ह्या बांगड्या मला खूप दिवसापूर्वी माझ्या पप्पांनी यात्रेहून आणल्या होत्या आणि त्याचा कधी घालायचं हेच नव्हतं, म्हणजे टाईमच भेटला नाही घालायला. आणि आज मस्त म्हणलं चला काचेच्या बांगड्या घालण्याऐवजी हा एक गोठच घालूया. आणि अशा प्रकारे मी गुजराती स्टाईलने साडी वेअर केली होती स्टार्टिंगला. मस्त असा गुलाबी, निळा, मोरपंखी असा फिरता रंग आहे. 2-3 कलर याच्यामध्ये मिक्स आहेत. ज्वेलरी काहीही घातलेली नव्हती, फक्त माझं जे डेली वेअरचं मंगळसूत्र डोरले होते 2 तेच. आणि छान असं फोटो वगैरे काढले, व्हिडिओज काढले. आणि मग ती घालून झाल्याच्या नंतर आपली जी रोजची स्टाईलची साडी असते तर तिच्यावर पण मी फोटो काढत होते, व्हिडिओ काढत होते. पण माझा बाळ असं मध्ये मध्ये करायचा ना, तर म्हणलं चला आज त्याचे पण फोटोज काढूया. त्याला एक नेव्ही ब्ल्यू रंगाचं शर्ट होतं तर ते घातलं. आणि ह्याचं अजिबात नावच नाही घेत कॅमेऱ्याकडे बघायचं. त्याचं खेळणं सुरू होतं. तर त्याला बोलत होते इकडं बघ, इकडं बघ. तर काही ना काही कारण सांगून तो दुसरीकडेच बघत होता. तर असा आमचा बाळ आहे, अजिबात शांत बसतच नाही. दुपार झाली, बाळाला झोपवलं होतं आणि मग सायंकाळी ना थोडी भूक लागली होती. चला तर म्हटलं आज भेळ करूया, कारण आहो पण घरीच होते तर त्यांना पण भेळ खायची होती. तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करते मी भेळ कशी बनवते. तर इकडं मुरमुरे घेतलेत. तुम्ही त्याला लाह्या म्हणता की मुरमुरे म्हणता माहिती नाही, आम्ही लाह्याच म्हणतो मोस्टली. तर त्या लाह्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये ना पिवळी फिकी शेव ॲड केली होती. थोडी फिकी शेव ॲड केली आणि जे डाळवं होतं, तिखट डाळवं होतं माझ्याकडं, ते डाळवं पण मी टाकलं होतं. म्हणजे त्याच्यामुळे ना असा क्रिस्पीनेस, कुरकुरीतपणा येतो भेळला. तर ते चांगलं मिक्स करून घेतलं होतं. अशा प्रकारे त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घातली होती. आणि मोड आलेले मूग पण ठेवलेले होते फ्रीजमध्ये. मला चला एक्सपेरिमेंट करून बघूया कसं लागते. तर मग मोड आलेले मूग पण घातले. तर टेस्टला ना छान झाली होती. असं वाटलं नव्हतं, म्हणजे असं वाटलं होतं की मुगाने कडवटपणा येईल, पण तसं काही झालं नाही. छान लागत होती टेस्टला. आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि मिरची पावडर घातलं होतं, थोडा तिखटपणा येण्यासाठी. तर अशा प्रकारे चांगलं त्याला मिक्स करून घेतलं. घरच्या घरी तयार झाली होती बाहेरसारखी भेळ. आता नवीन दुसऱ्या वेळेस ना मी ओली भेळ करून बघणार आहे, कारण ही भेळ खायला एकच नंबर झाली होती. सगळ्यांना आवडली आणि तिखट असूनसुद्धा माझ्या बाळाने पण खाल्ली. तुम्ही बघू शकता याचा रंग, टेक्स्चर. आणि असं वाटतं की बाहेरूनच मागवले. थँक्स फॉर वॉचिंग.